नाशिकमध्ये जाऊया. लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत आहेत. लक्ष्मण, खरं तर एबी फॉर्म वरून बरंच नाट्य घडलं. काय काय अपडेट्स नाशिकमधून आहेत? अमित, तर आज आपण सकाळपासून बघितलं तर नाशिकमध्ये एका चित्रपटाच्या कथानकाला लाजवेल अशा प्रकारचा सगळा घटनाक्रम आपण पाहिला, ज्यामध्ये भारतीय जनता पक्षाने 122 जागा लढण्याचा निर्णय घेतला, सोबळाचा नारा दिला. त्या भारतीय जनता पक्षामध्ये एबी फॉर्मवरनं जो काही राडा झाला तो संबंध महाराष्ट्रानं पाहिला. रस्त्यावरती एबी फॉर्म वाटावे लागले, चालत्या गाडीमध्ये एबी फॉर्म वाटावे लागले. इतकंच नाही तर ज्या चालत्या गाडीमध्ये एबी फॉर्म वाटले जात होते त्या गाडीला देखील काही इच्छुक उमेदवारांनी गाड्या आडव्या मारल्या आणि त्यानंतर त्या गाडीतले एबी फॉर्म पळवण्याचा प्रयत्न झाला. ते एबी फॉर्म ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला. हे एबी फॉर्म ताब्यात घेणं, पळवणं हे फक्त कार्यकर्त्यांनीच केलं असं नाही, तर त्या ठिकाणी नाशिकमधल्या विद्यमान आमदारांनी देखील हा सगळा पराक्रम केल्याचं आपण पाहिलं. एकूणच जर आपण बघितलं तर नाशिकमधलं जर एकूण संख्याबळ बघितलं किंवा सध्याची परिस्थिती बघितली तर नाशिकमध्ये तिरंगी लढत जी आहे या निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याचं कारण आहे कारण भाजपनं स्वबळाचा नारा दिला, 122 जागा लढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भाजप अर्थात महायुतीमध्ये असलेली शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी जी आहे ती त्यांच्यापासून दूर गेली आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना हे एकत्र आले आणि त्यांनी या निवडणुकीमध्ये एकत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शिंदेंची शिवसेना नाशिकमध्ये मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये गेली. जवळपास 90 ते 95 जागा ही शिंदेंची शिवसेना नाशिकमध्ये जागा लढतीये, तर अजित पवारांची राष्ट्रवादी देखील जवळपास 27 ते 30 जागा या निवडणुकीमध्ये लढवत आहे. अशा प्रकारचं चित्र नाशिकमध्ये पाहायला मिळतंय. तर जो विरोधी पक्ष आहे अर्थात महाविकास आघाडी आहे ती मात्र यावेळेला मतांचं विभाजन टाळण्यासाठी एकत्र आल्याचं सांगितलं गेलं किंवा त्यांच्याकडनं पत्रकार परिषद घेऊन जाहीर करण्यात आलं की आम्ही या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला देखील सोबत घेतोय आणि त्यानुसार ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे 4 प्रमुख पक्ष नाशिकमध्ये महाविकास आघाडी म्हणून एकत्र आले. मात्र या महाविकास आघाडीमध्ये उमेदवार देताना दमछाक झाली. अक्षरशः महाविकास आघाडीकडे अनेक प्रभागांमध्ये उमेदवार नव्हते, उमेदवार शोधून आणावे लागत होते, उमेदवार पकडून आणावे लागत होते आणि त्यांना बळजबरी एबी फॉर्म जो आहे तो द्यावा लागत होता. अशी परिस्थिती महाविकास आघाडीची नाशिकमध्ये पाहायला मिळाली. आम्ही जर आपण बघितलं तर नाशिकच्या काही प्रभागांमध्ये एक गमतीशीर घटना देखील घडल्या की काही उमेदवारांकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा देखील एबी फॉर्म होता आणि काँग्रेसचा देखील एबी फॉर्म होता. एकाच उमेदवाराला 2-2 पक्षांनी एबी फॉर्म देऊन टाकलेले होते. अशी सगळी परिस्थिती, अशी बिकट परिस्थिती महाविकास आघाडीच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यामुळे लक्ष्मण, तुम्ही म्हणाला चित्रपटातलं एखादं दृश्य असावं तसं खरं तर आज वाटत होतं.